जैविक कीटकनाशक दशपर्णी अर्क बनवण्याच्या पद्धती। सुरुवातीला आपण 100 लिटरचा बॅलर घेऊ, त्याच्यामध्ये 10 पाले असतात। त्यातील मुख्य पाला म्हणजे निंबाचा, कडुनिंबाचा पाला। याच्यामध्ये नपुसकता असल्यामुळे याचा वापर आपण त्यामध्ये जास्तीत जास्त करतो, कारण निंबाचा पाला नपुसकतेमुळे ज्यावेळी आपण फवारणी करतो, फवारणीच्या वेळी ज्यावेळी नर त्या पाला त्याच्या घासात अटकते, त्याच्या पोटात गेल्यानंतर काही संख्या मरतात आणि काही जिवंत राहतात। जे जिवंत राहतात ते नपुसक होतात, कारण त्यांची अंडी घालण्याची क्षमता खलास होत असते। म्हणून निंबाच्या पाल्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलं आहे। निंबाच्या झाडाखाली पीक कसं निरोगी असते, त्याचप्रमाणे दशपर्णी अर्कामध्ये निंबाच्या पाल्याला खूप महत्त्व दिलं आहे। आपण आता दुसरा पाला घेऊ, रुईचा पाला। रुईच्या पाल्याला का महत्त्व दिलं आहे? रुईच्या पाल्यामध्ये दुधाचं प्रमाण जास्त असून त्याच्यामध्ये काही नैसर्गिक घटक आहेत। त्याच्यामध्ये सौम्य म्हणजे कमी प्रमाणामध्ये आपलं पॉयझन आढळते, फार म्हणजे कमी प्रमाणामध्ये। ते पॉयझनमुळे कीटक जे आहेत ते मृत्यू पावतात। आता आपण तिसरा नंबरचा पाला घेऊ, त्याला रायमुनी, कोणी टणटणी म्हणते, कोणी काही वेगळ्या प्रकारे म्हणतात। आयुर्वेदामध्ये बी याला खूप महत्त्व आहे। नागिनसारखी जर बिमारी झाली तर या टणटणीचा पाला बारीक कुटून त्याचा लेप जर त्या नागिनच्या बिमारीवर लावला तर 2-3% ती बिमारी खलास होते। तेवढं महत्त्व जैविक कीटकनाशक दशपर्णी अर्कामध्ये बी याला खूप महत्त्व आहे। म्हणून आपण या तिसऱ्या पाल्याचा उपयोग घेणार आहोत। दशपर्णी अर्कामध्ये सीताफळाचा पालाही तेवढा महत्त्वाचा आहे, कारण याच्यात काही प्रकारे जे काही अन्नद्रव्य घटक असतात कीटकाला मारण्यासाठी ते यामध्ये उपलब्ध आहेत। म्हणून सीताफळाचा पाला अति महत्त्वाचा आहे। सीताफळाचं बी वाटून जर त्याची फवारणी केली, ते पावडर केली आणि फवारणी जर केली तर जास्तीत जास्त फायदे होतात। दशपर्णी अर्कामध्ये कण्हेराचं झाड हे एक महत्त्वाचं आहे। काही पाले जर सापडले